या संपूर्ण प्रकल्पाचं प्रेझेंटेशन द्यावं। ठीक आहे, प्रेझेंटेशनचा जो मुद्दा आहे ना परब साहेब, त्याच्यात मला एक असं वाटतं त्यांनी मंत्री महोदयांनी तर मान्य केलेलंच आहे, परंतु गेले 5 वर्ष इलेक्शनच झालेली नाही आहे। या पार्श्वभूमीवरती सगळ्या शहरांमध्ये तुमचा जो प्रश्न आहे, सुनील शिंदे थांबा जरा खाली आता, तर त्याच्यामुळे अनेक शहरांच्या मध्ये लोकांची मागणी आहे, तर ठिकठिकाणी सादरीकरण करणं योग्य आहे ना, त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्हाला। तो फंड नगरविकासचा आहे। आता महाराज परब साहेब, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमदार म्हणून ट्रीट करून सगळा निधी वाटला, मग लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आम्ही नाही आहोत का? आम्हाला बोलवून आम्हाला विचारू शकले असते मुंबईच्या लोकांना। लक्षवेधीबद्दल नंतर मी मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची जी व्यथा आहे ती समजून घ्या आणि त्यातून मार्ग काढा। सचिन भाऊ, आता किती वेळ तुम्ही गटनेत्यांच्या मीटिंग नाही एक तू शिंदेना मग अर्थसंकल्पावरचं भाषण 1 तास पुढे ढकलायची गोष्ट करू का मी? नाही, न्याय आता खूप झाला, न्याय तुम्हाला सादरीकरण होणार आहे नाही तर मी असं अर्थसंकल्पाचा विषय जो आहे तुम्ही लक्षवेधी चालवा, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य देते, पण अर्थसंकल्पावरती भाषणाला मी स्थान दिलं नाही असं नाही, पण तुम्ही थांबतच नाही। तुमचं झालं की शिंदे की परब 1 तास लक्षवेधी चालू आहे तुमची। बोला आता। तुम्ही शांत, तुम्ही थोडा शांत झाल्यानंतर बोलतो। नाही, मी शांतच आहे आता, मी थंड पडायची वेळ नाही। सभापती महोदय 3 विषय मी मांडले होते, 3 विषय मी मुद्दे मांडले होते। तुम्ही हेलिपॅडचा बोललात नाही, आता त्यांना बोलले। सभापती महोदय ते बोलताना रेकॉर्डवर आलं का आपण हेलिपॅड समुद्रावर, तसं नाही आहे। तुमच्याच उत्तरामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की कोस्टलच्या बांधकामं करण्यासाठी जी जागा राहिली, जेटी राहिली, त्या जेटीवरती तुम्ही बांधता। हा मला खुलासा करायचा आहे। रेमेंड असो किंवा अंबानी कोणाच्या आकच नाही आहे। प्रॉब्लेम कुठे येतोय की आपण स्वतः करू शकतो, काय गरज आहे आपल्याला त्यांच्याकडे करायची? अंबानीच्या बद्दल पण काय आकच नाहीये, पण आपण स्वतः सभापतीमध्ये आपण गार्डन बनवू शकतो का? आपण त्यांना देण्याचं काम करतोय। आज तुम्ही जिओ गार्डन मध्ये जाऊ शकता का? नाही होऊ शकत। सभापती माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शब्द मुंबईकरांना दिला होता की आम्ही ही जागा मोकळीच ठेवणार आहात, हा शब्द तुम्ही आज देणार आहात का? हे काही जरी देणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये कोस्टल बाबतीत, पण इकडे पण पॉलिटिकली तुम्ही स्टेटमेंट दिले ना कॉर्पोरेशन झाले की आम्ही 1 इंच जागाचं कमर्शियलायझेशन करणार नाही। माझा मंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की या ह्याच्यामध्ये तुम्ही दिलेला शब्द आहे की काही कमर्शियलायझेशन होणार नाही, काही अंडरग्राऊंड कॉन्क्रीटचं होणार नाही, मोकळ्या जमिनी ती जमीन आम्ही असेच ठेवणार आहोत आणि मग त्याला लागणाऱ्या ज्या काही नागरिक सुविधासाठी जे छोटे छोटे फूड कोड असतील ते तुम्ही करा ना येणाऱ्या लोकांना, असं आपण शब्द देणार आहात का? ही जी जागा आहे ही सेंट्रल पार्कसाठी आहे, त्याच्यावर जे काय होणार आहे त्याचं प्रेझेंटेशन देखील सगळ्या सन्माननीय आमदारांना आम्ही देऊ। बंटी पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्हाला पण दिलं पाहिजे, जे या लक्षवेधीवर बोललेले त्यांना आपण ते प्रेझेंटेशन देऊ आणि मुंबईच्या आमदारांना देऊ, पण ह्याचं कुठेही व्यापारीकरण होणार नाही, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे। ठीक आहे, लक्षवेधी 7वी ज्ञानेश्वर म्हात्रे। लक्षवेधी क्रमांक 7। सभापती महोदय छापल्याप्रमाणे। सभापती महोदया, अत्यंत गंभीर अशी स्वरूपाची लक्षवेधी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप त्या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणचे शिक्षकांचे पगार आहेत ते वेळेवर काढत नाहीत, त्याचबरोबर त्या ठिकाणचे थकीत